दरवर्षीप्रमाणे काही सामाजिक संघटना आणि नगर परिषद शेगाव यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न साकार करण्याकरिता एका मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात येते। यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धावपटू येऊन या मॅरेथॉन रॅलीमध्ये भाग घेतात। यामध्ये लहान मोठ्या अशा प्रकारचे गट असून प्रत्येकाला वेगवेगळे बक्षीस सुद्धा देण्यात येते, तर प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात येते। यावेळी सुद्धा ही मॅरेथॉन रेस करण्यात आली। यामध्ये महिला, पुरुष तसेच बालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले। याकरिता मंचावर मुख्याधिकारी, नगर परिषद, ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच पत्रकारांचे प्रतिनिधित्व म्हणून नानाराव पाटील यांची उपस्थिती होती। शेगाव हा त्याचा मागचा उद्देश आहे आणि गेल्या 7 वर्षापासून आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा शेगाव नगर परिषद मिळून हे काम करतो आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मेंबर्स वाढता प्रसिद्ध असा आहे। बाहेर जाऊन आता भरपूरचे लोक येत आहेत, त्याच्यामुळे दिवसांदिवस जसं जसं हे होईल, जसे टाईम निघत जाईल त्याप्रमाणे आमचं याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत आहे। अशी एक हा चांगला कॉन्सेप्ट आहे, ज्या आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा कॅम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये खेळत असतो, परंतु धावण्यामध्ये आजही लोकांची रुची आहे आणि तेही स्वच्छतेकरिता, अवेअरनेससाठी, हेल्थसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आता काय या काळात, आणि याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यासाठी मी जनतेचे धन्यवाद करतो। जनते स्वच्छतेकरता म्हणजे अतिक्रमण स्वच्छतेकरता आता सध्या वसंत ऋतूची सुरुवात होत आहे। आम्ही नगर परिषदलाही हे सुद्धा म्हणू की स्वच्छ शेगाव करता त्यांनी जरूर म्हणजे आता नवीन पावली येत आहे, असंच म्हणावं लागेल की नवीन अतिक्रमण सुद्धा वाढत आहे, त्याच्याकडे सुद्धा नगर परिषदनं लक्ष देऊन तेही स्वच्छ करावं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।